सॉरी एक वीडियो को जा रहे हैं हम. एक टॉर्च बंद. अरे काली येशील मग बोल. मयूर, मानसी, भक्ती, दिव्या जे पण ब्लॉग बघत असतील तुम्ही. आता 3:30 वाजल्यात आणि गट्टूला काहीतरी बोलायचंय. एक टॉर्च बंद. अरे काली येशील मग बोल. वॉशरूम मध्ये जाऊन आलेलो. नजारा. हाय गाईज, आता वाजलेत 5 आणि आम्ही चाललोय देवळात. ॲटलिस्ट मुखदर्शन तरी घेऊन येतोय. काळो काय मी दिसत नाहीये. तुम्ही लोक दिसतात का? कोण काय दिसतच नाही. गाईज आम्हाला दर्शन भेटलेलं आहे फायनली. आणि मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही काही शूट नाही केलं. मोबाईल आम्हाला बाहेर ठेवायला सांगितलेलं आणि आम्हाला फायनली दर्शन भेटलेलं आहे. खूप चांगलं भेटलं. खूप मस्त वाटतंय. आता आपण जाणार आहोत तुळजापूरला, तुळजाभवानीला. या आणि त्यानंतर अक्कलकोट. ठीक आहे, चला. आता वाजलेत 6:15 आणि आम्हाला फटाफट दर्शन भेटलं असं पण नाही. आणि आता आम्ही लगेच निघणार आहेत. 6:30 पर्यंत लगेच निघणार आहेत आम्ही लोक. अरे ते का. सो गाईज आता आम्ही आलो आहोत तुळजापूरला. जो की आम्ही पूर्ण झोपून आलोय. कोणाला माहितीच नाही पडलं आम्ही कधी पोहोचलो. तुळजापूर कधी आलं ते आम्हाला समजलंच नाही. कारण की आम्ही रात्री झोपलो नाही. पूर्ण बसमध्ये आवाज नाही, एकदम माणसं झोपेत होती. आणि नंतर उठा उठा केलं तर उठा असे उठलो तर बघतच राहिलो. ठीक आहे, आता आम्हाला असं वाटतंय का खूप चालत जायचं. आमची बस खूप पाठीमागे लावली आहे, तर असं वाटतंय की खूप चालत जायचंय. तर चालूया उन्हामध्ये. अजून काय ऑप्शन नाही. ठीक आहे, चला भेटूया. बाय. गाईज आम्ही आलो आहोत मंदिराकडे. बघा किती भारी वाटतंय. सो गाईज आता आम्हाला दर्शन भेटलंय तुळजाभवानीचं. खूप छान. हे पण खूप छान दर्शन भेटलं. तुला काय बोलायचंय? फायनली आम्हाला तुळजाभवानीचं दर्शन भेटलंय. आता आम्ही चाललो आहेत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. सो आता तिकडे माहित नाही आम्हाला भेटेल की नाही, पण आम्ही ट्राय तर नक्कीच करू. चला तर आपण नंतर भेटूया. बाय. स्टार्ट. सो गाईज मी खाते आहे हे मिठाने भरलेले वाटाणे. तर मीठ किती दिसतंय. आणि पिते आहे लिंबू, जे की माझं फेवरेट आहे. किती तास लागेल अक्कलकोटला? स्कॅम किया ब्रो, ये 15 रुपये का 25 रुपीज में दिया. 25 नाही 20 रुपीज. ओके. गंभीर समस्या झालेली आहे आणि एक आजी आमच्या फॅमिलीमधली एक आजी हरवली आहे. तर त्याला शोधायला गेले 10-15 माणसं गेलं. तर ती लोक हरवली, तर आम्ही कुठे शोधायला जायचं. आणि टाइम तर बघा 11:30 वाजलेत आणि आम्हाला अजून अक्कलकोटला पोहोचायचं आणि जेवण पण तिकडेच करायचं. म्हणजे भंडारा आम्हाला तिकडचंच खायचं आहे. आता भेटेल का नाही ते माहीत नाही अजून आम्हाला, कारण खूप टाइम झालाय ऑलरेडी. काही ना काही येतेच आहे ना, पण काही ना काय होतच आहे. आम्ही जे आपण ट्रिपवर आलो आता ती आजीला शोधायला गेल्यात. आता ती आजी भेटल्यावरच आमची बस सुटेल. तुला काय बोलायचं? कुणीच फक्त उशी हलवायचं काम करतोय. ती लोक फक्त उशी गरम करतायत, बाकडे गरम करायला आले ना खेळायला आले बस. ठीक आहे, चला बाय. आता बघूया ही लोक. आपला अवतार बघ. सो आम्ही अक्कलकोटला आलो आणि जेवलो आणि आता चाललो आहे जेजुरीला. तर जेजुरीला आम्ही रात्री 11 वाजता पोहोचू आणि उद्या मग जेजुरीवरती चढू. त्यामुळे तुम्हाला अक्कलकोटचं काहीच दाखवता आलं नाही. इतकं ऊन आहे आणि इतकी गर्दी होती की आम्हालाच कंटाळा आलेला. आमच्या अख्खा बसमध्ये झोपून चाललंय, कारण की आम्ही परत झोपतोय. सो बाय, गुड नाईट.
आमच्या बसमध्येच पेरूवाला आलाय. ज्यांना ज्यांना पेरू पाहिजे त्यांनी घ्या. तुला पाहिजे का पेरू? का ग? मी आता सध्या आजारी पडली आहे आणि मला लूज मोशन नाही होत, कायच नाही होत, होतच नाही. हा बघा पेरूवाला बस. सो मयूर, मानसी, भक्ती, दिव्या जे पण ब्लॉग बघत असतील तुम्ही, प्लीज ऐका माझं की ही पोरगी आमच्या कॅमेरा कझिन ग्रुप मधून निघाले. जगाने ये तो हमको पैसा दिए नाचने का, नाचने गाईस. आता आमचं नाचून बिचून झालेलं आहे आणि आता आम्ही गपचूप झोपतोय आणि पोचल्यावरच मी तुम्हाला दाखवेल. इकडनं रस्ता तर काय दिसतच नाही आहे. दिसतोय का रस्ता? चला. सो गुड नाईट, बाय एव्हरीबडी. गाईस, आम्ही इथे नाईट आऊट करत बसलेलो आहोत. खूप मज्जा येते, खूप मज्जा येते, खूप मज्जा येते. काय करू आम्ही? गाईज, आम्ही आता लेट पोचलो तर आता जेवण होत आहे. मग आम्ही थोड्या वेळात जेवू. जेवण दाखवू आणि माझा उपवास सुरू संपत आहे. आणि तिचा एक टाइम उपास चालू झालाय. जेवू नाही शकत. ही वेफर्सवरती काढते सध्या. ठीक आहे, चला तुम्हाला जेवताना दाखवू. 3 आणि आम्हाला रूम भेटला नाही. वाजल्या 3. परत चालू आहे ते. हॅलो गाईस, वाजले आहेत 3 आणि आम्ही आलो आहे. आम्हाला अजून पण रूमच नाही भेटला आहे आणि आम्ही जेवलो आहे जेजुरीला आय थिंक. आणि रूम नाही भेटलाय आणि आम्ही परत बसमध्ये जाणार नाही आणि इथे खूप सारी थंडी. गाईस, किती पगार आहे? एक दिवसाला पगार किती आहे? गाईच रात्री 3 वाजता बायका मागवल्यात सामान व्हायला. हे बघा, सामान वाहतात आहेत. चांगले काम करतात ना, चांगले काम करतात आहेत ना. आम्हाला जायचं, तुम्हाला तर आम्हाला जायचं दुसऱ्या रूम मध्ये, तर आम्ही तो वाला रूम तुम्हाला दाखवू. आम्हाला हा रूम आवडला नाही म्हणून आम्ही हा रूम चेंज फेवरेट पर्सन आहे मी तुमची आणि इथे खूप ब्लॉक मध्ये झाला नाही गोल गोल फिरायचं, पण आता मी केला आहे. मला परत एकदा करते काय होणार आहे? ओव्हर ऍक्टिंग परत एकदा करते आहे. व्हिडिओ बघितला नाही, स्टार्ट केलं नाही. अरे मी कुठे आहे याच्यात? सो गाईज, आता आम्ही चाललोय जेजुरी टेम्पल देवळात चाललोय. सो आम्ही चाललोय आता देवळात. खूप जास्त ऊन आहे आणि असं इथं एक टाइम उपास आहे. तर तुम्हाला काय बोलायचंय? मला खूप बरं वाटते. काय बोलायचंय तुम्हाला? सो आम्ही चाललोय आता देवळात आणि तुम्हाला वर जाऊन मी दाखवते. हा गाईस, आणि खूप कडक ऊन आहे. ठीक आहे, चला बाय. गाईज, आता आम्ही ते थांबलोय. हॅलो गाईस, तर आता आम्ही चाललो आहे तिथे आणि तिथे तुम्ही देऊळ जरासं दिसत आहे. आणि हिला माझ्या हर एक व्हिडिओ मध्ये यायचं. आणि आता आम्ही Yes. येणार आहे, तिला भंडारा विकत भंडारा घेतो आणि Yes. एकामेकांच्या अंगावर हा सध्या सगळ्यांच्या अंगावरती उडवायला मज्जा येईल. खूपच ठीक आहे, आता आम्ही चाललोय. आणि या लोकांनी गजरा पण घेतला. ठीक आहे, अजून रस्ता तर येत नाही, सीड्या येत नाहीत. आम्ही उठलोच एवढा लेट तर. काल रात्रीच कितीला आम्ही 3 वाजता रूम मध्ये आलो. आणि जेवले किती वाजता? जेवलो तेव्हा 2 वाजता. हा. चला काही ठीक आहे, चला भेटूया, बाय.
इथं खूप सारी हलकी आहे. बाय. येलकोट येलकोट. जय मल्हार. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझ्या खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझ्या खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देव मल्हार तू राजा. सोन्याची तुझी जे गाईस आता मी जेवतोय आणि माझा अवतार झालाय कारण का मी आंघोळ करून आताच बसले. आमच्याकडे जेवायला छोले आणि पुरी आहे. भजी आहे, मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे काय जेवायला. हे बघा आमच्याकडे आज हे जेवायला किती यम्मी आहे. आणि ही लोक इथे जेवायला बसली आहेत आणि हिचा एक टाइम उपास आहे. चला गाईस, इथे ना बॅगा पडतात आहेत सगळ्यांच्या, एकावर एक खाली सगळ्यांच्या डोक्यामध्ये पडतात आहे. थांब ना यार. गमेले बिमेले डोक्यान पडायला लागले. स्पीकर डोक्यान पडला. वाटला सगळ्यांच्या बॅगा डोक्यात पडायला लागलाय. डोकं फुटायची पाळी आली आहे. आम्हाला खूप जास्त कंटाळा. आता आम्ही कुठेच आम्ही जाऊन परत ट्रिपला कधी निघणारच नाहीत आम्ही. रस्ता खडबडीत असेल तर त्याची गाडी आलेलच. ड्रायव्हरला जास्त बोलत नाही. ड्रायव्हरला बोललं, ड्रायव्हर बडकलं. पनीर आणायचंय का तुमचं काय मत आहे? पनीरवर काय मत आहे? गाईस मला काहीतरी बोलायचं आहे. कोणी तर शेपड्या भरल्या तुम्हाला दाखवायचं. दिस विल बी आयकॉनिक. आहे कुणीचा शेंडाचा रुमाल. म्हणजे शेपूड एवढा गळला इकडनं हिरवा हिरवा रुमालामध्ये भरलाय यांनी. अंगावर पडला, लागली वाट. चला बाय. आता मी पोहोचल्यावरच दाखवू. बाय. हमारी अप्सरा हंसने लगी. अरे इसको कंट्रोल ही नहीं हो रहा है. हसी बंद व्हायची बोली. अरे ये चुप ही नहीं हो रही है. कौन है तू? हम लोग के बस में क्या कर रही है? उधर जा. अरे इसको कंट्रोल ही नहीं है. एक मिनट हो गया. क्या चाहिए तुझे? ये आ गई है इधर अभी परेशान करने के लिए. रही है 130 मीटरच आहे. खालती लोड़ा. हाँ तो गाइस, तो यहाँ बहुत ठंडी लग रही है. वो अंकल हमको एसी बंद करने नहीं दे रहे. और मेरा पैर भी बहुत दुख. गाइस, वो अंकल हमको एसी बंद नहीं करने दे रहे हैं. और हम जा रहे हैं सॉरी एकवीरे को जा रहे हैं. हम एकवीरे को जा रहे हैं. और अंकल हमको एसी बंद करने दे रहा है. तुम ज्यादा हिलो मत. वो बस हिल रहे मैंने. In 600 meters, slide right onto the ramp to Bengaluru, Mumbai Highway, Mumbai Highway. यहाँ सीनरी तो बहुत घटिया वाली आई है. और गए साल का गेल्या वर्षीचा मगनलाल आलेला आहे. तो गाइस, अभी यहाँ पे टीम है एकदम हमारी. और ऐसे मैं सीट पे हूँ. मेरी दीदी और मैं बहुत झगड़ा कर रहे थे. मतलब अरे पण अजून आलं नाही ना. तो ऐसा था सब हमारा पूरा सफर इस गाड़ी का. ऐसे नहीं लिखने का है. ही पूर्ण स्टोरी बघायला लागली आहे. मी इथं फास्ट करून टाकणार आहे सगळं. असं टाकणार आहे. हाँ, वो मेरा पैर बहुत दुख रहा है गाइस. बहुत मतलब बहुत. ओके बस हो गया. फिर मिल गई. बाय गाइस.